महापालिकेत आता तरुणाईचा स्वॅग. महापालिकांवर जेनझीचा झेंडा. मुंबई महापालिकेतही घुमणार तरुणाईचा आवाज. मनस्वीताई आगे बोलो, हम तुम्हारे साथ हैं. मनस्वीताई आगे बोलो. महापालिका निवडणुकीच्या निकालात नव्या पर्वाची नांदी झाली आहे. घराणेशाही आणि अनुभवी चेहऱ्यांची चर्चा होत असतानाच मुंबईसह राज्यातील महत्त्वाच्या महापालिकांमध्ये जेनझी नगरसेवक निवडून आले. मुंबईकरांनी 12 जेनझी नगरसेवकांना निवडून दिलंय, ज्यांचं वय 30 वर्षांपेक्षा कमी आहे. त्यामुळे बीएमसी तरुणाईचा आवाज घुमणार आहे. आदिती खुरसुंगे वय 29, शिंदेसेना, वॉर्ड क्रमांक 11, बोरिवली पूर्व. निर्मिती कनाडे वय 25, शिंदेसेना, वॉर्ड क्रमांक 133, घाटकोपर पूर्व. समान आझमी वय 29, काँग्रेस, वॉर्ड क्रमांक 167, कुर्ला पश्चिम. दक्षता कौटणकर वय 28, भाजप, वॉर्ड क्रमांक 19, कांदिवली पश्चिम. दिशा यादव वय 29, भाजप, वॉर्ड क्रमांक 80, अंधेरी पूर्व. रुतेश राय वय 29, शिंदेसेना, वॉर्ड क्रमांक 86, अंधेरी पूर्व. अपेक्षा खांडेकर वय 29, शिंदेसेना, वॉर्ड क्रमांक 142, मानखुर्द. हैदर अली शेख वय 28, काँग्रेस, वॉर्ड क्रमांक 34, मालाड पश्चिम. आयशा खान वय 28, राष्ट्रवादी काँग्रेस, वॉर्ड क्रमांक 96, वांद्रे पूर्व. कशिश फुलवरिया वय 22, भाजप, वॉर्ड क्रमांक 151, चेंबूर. अंकित प्रभू वय 29, ठाकरे सेना, वॉर्ड क्रमांक 54, गोरेगाव पूर्व. राजुल पाटील वय 29, ठाकरे सेना, वॉर्ड क्रमांक 114, भांडूप पश्चिम. उच्च शिक्षित डॉक्टर, MBA आणि डिझायनर असलेले हे तरुण नगरसेवक वॉर्डातील प्रश्न सोडवण्यासाठी सज्ज आहेत. पार्टी को धन्यवाद करती हूँ जिन्होंने इतनी कम उम्र में मुझ पे भरोसा करके मुझे टिकट दिया है. अभी मैं उनकी उम्मीदों पे खड़ी उतरूँगी. यही मैं कहना चाहूँगी करके कि सबको ट्राई करना चाहिए. सोशल वर्क करते रहो, फिर आइडिया मिलेगा कि कैसे पॉलिटिक्स वर्क करती है. यही मैं कहना चाहूँ. पहले तो वही सारे गलियों के काम और नल पानी के काम, उस पर पहले मैं ध्यान दूंगी और उस पर और शिक्षा की तरफ. 1997 ते 2012 दरम्यान जन्मलेल्या पिढीला जेनझी म्हणतात. राज्यात किती जेनझी नगरसेवक निवडून आलेत ते पाहूया. नवी मुंबई 7, मीरा भाईंदर 1, वसई विरार 1, पुणे 4, पिंपरी चिंचवड 3, अहिल्यानगर 3, जळगाव 10. यूथसाठी एम्प्लॉयमेंट, रोजगार हे सगळ्यात महत्त्वाचं माझं प्रायोरिटी राहणार आहे की त्यांना आपण रोजगार कसं द्यायचं. त्यांच्यासाठी वेगळे बूट कॅम्प्स लावायचे, स्किल डेव्हलपमेंट सेशन्स ठेवायचे, त्यांना काउन्सिलिंग सेशन्स द्यावी. प्रभागापुरता नाही तर पिंपरी चिंचवड शहरामधून कुठल्याही टोकापासून तो माणूस येऊ, त्याचं काम करण्याचा प्रयत्न मी 100% करणार. नवीन जनरेशनच्या लोकप्रतिनिधींकडे शहराचा विकास करण्यासाठी व्हिजन आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून वॉर्डातील समस्या सोडवण्यासाठी हे तरुण प्रयत्न करणार आहेत. मुळात राजकारणात अनुभव महत्त्वाचा असतो, पण जेनझी नगरसेवकांच्या या दमदार एंट्रीनं प्रशासकीय यंत्रणेतही नवा उत्साह आणि आधुनिक विचार येण्याची शक्यता आहे. डिजिटल युगात वाढलेली ही पिढी महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या समस्या कसे सोडवते ते पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज.